नमस्कार, मी आता निघाली आहे माझ्या लहान मुलासोबत डालस युनिव्हर्सिटीमध्ये. त्याचा समर कॅम्प चालू आहे, समर कॅम्प क्लास चालू आहे. त्यासाठी आपण त्याला सोडायला जात आहोत. चला, तुम्ही पण चला जाऊया कॉलेजमध्ये. या ठिकाणी आपण आता पार्क केली गाडी. चला, हे बघा सण सुद्धा गाडी पार्क केली आहे. आता चालत जायचं 15-20 मिनटं. गाडी पार्क केली आपण, आता चालत जाऊया. भरपूर लांब आहे त्याचं कॉलेज. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तुम्ही, तुम्हाला सांगितलंच होतं की ग्रीन पार्किंग एरियामध्ये पार्क करायचं आहे. नाही, आपण हे घालूया. चालत चाललोय आपण आता आणि तुम्हाला दाखवते नाही. इथे माझं चालत जायचं. इथे एक बिल्डिंग दिसते, अशा भरपूर बिल्डिंग आहेत. ती बघा, ही एक बिल्डिंग आहे. मस्त हिरवं हिरवं गार आहे, पाहिलं? वाव, झाडीच झाडी. कॉलेजचे तिथे पार्किंगला अलाउड नाही आहे. ते पार्किंगला अलाउडच नाही आहे. तुम्ही फक्त पिकअपला आणि ड्रॉपला येऊ शकता तिथे. अच्छा, हे बघा इथे ना कॅम्पस दाखवतात ते लोकांना. आता ॲडमिशन चालू आहेत ना, कॉलेजचे ॲडमिशन चालू आहेत, तर लोकांना आता कॅम्पस दाखवतात ते. त्यांच्याबरोबर एक गाईड पण आहे, तुम्हाला दाखवते. ज्यांच्या मुलांना ॲडमिशन घ्यायचं आहे की नाही, तर ते कॉलेज सुरू होण्याआधी दाखवतात मुलांना, पॅरेंट्सला कॉलेजची टूर. तर या ठिकाणी ही कॉलेजची टूर बघितलं ना, या ठिकाणी ते कॉलेज टूर करतात. ते दिसतं ते त्यांच्यासोबत एक गाईड पण असतो. आणि मग कॉलेजला ॲडमिशन घेण्याआधी कॉलेजला ॲडमिशन घेऊन झालं का, मग त्याच्या आधी पॅरेंट्सला आणि मुलांना कॉलेज दाखवतात. मी तर सांगत असतो, मला ना माझा क्लास आहे त्या बिल्डिंगच्या तिथे सोड. त्याला मी सांगितलं, आणि एक्झरसाईज होते सकाळी सकाळी. कारण मग मला परत त्याला ड्रॉप करून आणि तिकडे पार्किंगला जायला पाहिजे, तिथून परत यायला पाहिजे. ओके नाही, मग म्हटलं सोबतच येऊ आपण, तिकडेच पार्क करूया. ही सायन्स बिल्डिंग आठवायला पण येईल, तुम्ही असंही आठवू शकता. बघा, इलेक्ट्रिक आहे सायकल, दिसली का? हे बघा, ऑलमोस्ट आपण पोहोचलो. दिवसभर काम करते ना आपली. हे बघा, त्याने माझी डब्याची बॅग आहे माझी, आणि नीलने लगेच माझ्याकडे देऊन टाकली ना आता. म्हणतो माझा हात दुखायला लागला. गुड कर्म करा, ब्लेसिंग घ्या सगळ्यांच्या. पोहोचलो आपण आता. हे बघा, इथून जायचं आपल्याला आतमध्ये. I'm checking करते. तर त्या ठिकाणी चेकिंग करायचं आहे. चला, पोहोचलो आपण आता. चेकिंग करायचं आहे. तर तो आता रांगेत उभा आहे. तो म्हणाला, मामा मी करतो, तुझा वरती, तो म्हणाला. चला, आपण आता वरती जाऊया. हे बघा, इथे हा लिफ्ट आहे. या लिफ्टने आपण वरती जाणार आहोत. चला, आपण आता लिफ्टमध्ये आलो आहोत. आपण आता हे बटन दाबूया, दोन. छान आहे लिफ्ट, दिसते.
चला आपण आलो या ठिकाणी. इथे हे असा एरिया आहे. या ठिकाणी तुम्ही बाय करू शकता पाहिजे ते. या ठिकाणी चिप्स पॅकेट आहेत, चॉकलेट आहेत, त्या ठिकाणी पण आहे. या ठिकाणी पैसे टाकायचे यात. पाण्याचे बॉटल आहेत या ठिकाणी. डॉक्टर पेपर आहे. डॉक्टर पेपरचे प्रॉडक्ट आहे या ठिकाणी. कोको कोला नाही दिसत आहे. आणि या ठिकाणी हे मायक्रो ओव्हन आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी हे बघा, आपला हा डब्बा आपण आणलेला आहे. या ठिकाणी थ्रॅशच्या आहेत कॅन, रिसायकलिंगचे कॅन आहे. या ठिकाणी हे असे टेबल आहेत. या ठिकाणी डॉलर घालायचे. ओके, आपल्याला काय पाहिजे ते सिलेक्ट करायचं. या ठिकाणी हे बसायची इथे सोय आहे अशी. या ठिकाणी मी आता बसलेली आहे. हे बघा, असा हा एरिया आहे. या ठिकाणी मग अभ्यास पण करतात काही जण. आणि जेवण करायचं तर तुम्ही जेवण करू शकता. या ठिकाणी टेबल चेअर आहेत. आणि तुम्हाला मी दाखवलंच. आणि इथे ते मशीन ठेवलेत, त्यातनं तुम्ही पाणी वगैरे बाय करू शकता. आणि दुसऱ्या एका मशीनमध्ये आहे चिप्स वगैरे चॉकलेट बाय करू शकता. मायक्रो ओव्हन पण आहे, तुम्हाला जर फूड गरम करायचं असेल तर त्यासाठी. चला आपण आता थोडा व्हिडिओ एडिटिंग करूया. तर चला आपण आता जेऊया. तो क्लासमध्ये आहे. तर आता 12 वाजले, म्हटलं आपण जेवण करून घेऊया. त्याचा 1 वाजता क्लास संपणार आहे. हे बघा मी काय काय आणलं बघा. हे बघा, या ठिकाणी हे ड्रायफ्रुट्स. तर हे बघा, तर 2 चेरी ऑलरेडी माझ्या खाऊन झाल्यात. पण म्हटलं चला आपण मिनी ब्लॉग बनवूया. तर हे बघा, या ठिकाणी हे चेरी आहेत, खूप सुंदर आहेत, खूप गोड आहेत, भयंकर गोड आहेत. हे बघा. तर काय, घरी जाऊन परत यायचं, अर्धा तास जायला, अर्धा तास यायला, 1 तास जाणार बरोबर. आणि घरी जाऊन परत 1 तासात निघायचं, म्हणजे परत अर्धा तास यायला, परत त्याला पिकअप करून घरी न्यायला. 2 तासाचं कारचं ड्रायव्हिंग. आणि भयंकर कडक ऊन आहे. तर म्हणून मी डब्बाच बनवून आणला आहे. आम्ही 9:15ला निघालो सकाळी. तर 5 वाजता उठून मेडिटेशन वगैरे केलं, भगवद्गीता क्लास केला. नंतर मग छोले वगैरे बनवले. तर यामध्ये सॅलड आणले. काय काय आणलं आहे, सेलरी आणली. हे बघा, सेलरीचे बारीक पीसेस केलेत. या ठिकाणी गाजर आणलं आहे. या ठिकाणी हा मुळा आणला आहे. या ठिकाणी हे बीटरूट आणलं आहे. आणि काकडीसुद्धा आणली. हे बघा. तर चला आपण काकडीपासून सुरुवात करूया. मला काकडी खूप आवडते. आपल्या इथे तर ट्रेनमध्ये मिळत असते की नाही विकत. मुळा खाऊया. आपल्या इंडियासारखा नाही पण चांगलं, तिखट नाही अजिबात. बीटरूट खाऊया. अगदी रसरशीत आहे की नाही. हे बघा, कॅरेट, गाजर, डब्बा भरून सॅलड आणले. आपण आता खाऊया आणि पुढचं जेवण करताना दाखवू. तर माझं सॅलड खाऊन झाले. आता आपण हे छोले खाऊया. हे काळे हरभरे, काळे छोले आणि ते पराठा. अमरनाथची भाजी बनवली होती, धीरजला ती दिली. धीरजला छोले पण दिले आणि अमरनाथची भाजी पण दिली. सॅलड पण, फ्रूट पण, दही पण नेलं त्याने. चला आता मी तुम्हाला नुसतंच खाऊन दाखवते कसं झालंय बघूया. यम्मी झाल्या. आपल्याकडे उसळ करतात ना याची, हरभऱ्याची, खोबरं वगैरे घालून, आलं खोबरं त्याचं वाटण घालून.
तर मुलांना ते नाही आवडत जास्त, हे आवडतात छोले आपण बनवतो ना काबुली चणा, म्हणजे तुम्ही रेस्टॉरंटमध्ये खातात ती रेसिपी बनवली मी ही याची. म्हणजे रस्ता अजिबात खात नव्हता आधी. अरे म्हटलं खाऊन तरी बनव, असं त्याला सांगून दिलं होतं. असं करून एकदम असे करून दिलं होती. सांगितलं ना एकदा मला नाही खायचं. मग खाल्ल्यानंतर वाव, पण एकदम रागात. मला अजून तो सीन आठवत आहे. हे बघा, या ठिकाणी हे ड्रायफ्रुट्स, इथे बाजूला टेबल आहे. अभ्यास करतात काही जण. जेवण खूपच छान झालेलं आहे, टेस्टी टेस्टी. तर आपण आता ड्रायफ्रुट्स खाऊया. तर या ठिकाणी आहे कॅनबेरीज, मस्त. हे आहे बदाम, आणि हे आहेत पिस्ते. हे सोलून आणलेत, हे खारट पिस्तेत. म्हणजे याचे कवर घरीच काढले. हे आहेत अक्रोड. तुम्हाला आवडतात का ड्रायफ्रुट्स? नक्की सांगा, मला तर खूप आवडतात. हे आहे खजूर. छान, अगदी छान. जेवण झालेलं आहे. नीलचा क्लास सुटला, नीलचा फोन आला होता. चला आपण आता जाऊया, त्याला पिकअप करूया. चला जाऊया. चला आपण आता खाली आलो नीलला पिकअप करायला. खूपच ऊन आहे, भयंकर ऊन आहे, भयंकर. आपण आता कारच्या तिथे पार्किंग लॉटच्या तिथे चाललंय. चला पोहोचलो, घरी जाऊया आपण आता. ओपन झाले. अरे अरे माझं सीट, ओ माय गॉड, हे तर काय झालं, गलत काम झालं. ओ माय गॉड, नीलू माझं सीट तर खूपच तापलं ग. छान, माझं पण. चला लाव. ओ माय गॉड, भयंकर हॉट आहे. स्टेअरिंग वगैरे खूपच तापलंय. भयंकर भयंकर. माझं ते सीट आहे ना, कारचं सीट, ते सुद्धा अगदी हॉट झालंय. 97 फॅरेनहाइट टेम्परेचर आहे. डिग्री किती आहे? 45 डिग्री वगैरे असेल टेम्परेचर. इतकं गरम आहे. हो, चला घरी जाऊया. स्टेअरिंग तर खूप गरम झालं. AC आता लावलं आहे खरं. गार थंड करून जाऊया का? चला निघूया आपण. चला पोहोचलो आपण घरी. भयंकर ऊन. आता तर भारतामध्ये पावसाळा सुरू झालाय आणि आमच्या टेक्सासमध्ये उन्हाळा सुरू झालाय.
चला आपण आपल्या बडीला बघूया का काय करते बघूया. ते बघा काय करते ग तू. हं? चिवता इथं खूप आवाज करते, तुम्ही तर अजिबात आवाज नाही करत. हे बघा बसलंय हे छानसं. काय करते. झोपते का तू की जागीच असते. झोपते की नाही पाहिलं ना. बडी बसली झोपली पण नाही काही नाही, काय करते माहिती नाही.